अल्लाह बोल, इस सरकार पे अल्लाह बोल, इस सरकार पे अल्लाह बोल। ये तेरी है न मेरी है, ये सरकार तेरी है, तेरी है न मेरी है, ये सरकार तेरी है। अरे अंबानीला सूट, अंबानीला सूट, अंबानीला सूट। प्रशासनाच्या वतीनं आज स्टँडिंग कमिटीच्या पुढे रिलायन्स कंपनीला 18 कोटी रुपये दंडाची रक्कम परत करावी असं एक अतिशय दुर्दैवी डॉकेट मांडण्यात आलं आहे। खरं तर या डॉकेटमध्ये फक्त एवढी एकच गोष्ट नाही आहे, तर हे डॉकेटचा बारकाईने अभ्यास केला तर आज फक्त मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला माफी द्यायची आहे आणि पुढच्या काळात 25 लाख रुपयापर्यंतचे माफी द्यायचे अधिकार कमिशनरांना, 15 लाखापर्यंतचे अतिरिक्त आयुक्तांना आणि 10 लाखापर्यंतचे HODंना अशा पद्धतीचं धक्कादायक डॉकेट या शहरामध्ये मांडलं गेलेलं आहे। सामान्य पुणेकराचे जर थोडेसे टॅक्सचे पैसे ठकले तर त्याच्या घरापुढे ढोल वाजवला जातो, त्याच्या घरापुढे अनेक विविध प्रकार वसुलीसाठी केले जातात। परंतु ज्या रिलायन्स जिओला आज 18 कोटी रुपये तब्बल सोडून द्यायचे, जमा केलेले तिजोरीतून परत करायचा डाव आखलेला आहे भाजपने आणि प्रशासनाने, त्यांचे 177 पैकी 70 टॉवर बेकायदेशीर आहेत। 160 टॉवरचे पैसे घेतलेत आणि 70 टॉवर बेकायदेशीररित्या असताना सुद्धा, मोठ्या संख्येने बेकायदेशीर टॉवर असताना सुद्धा कायदेशीर टॉवरची दंडाची रक्कम परत करायचा घाट हा BJP घालतोय। म्हणजे सामान्य पुणेकरांच्या घरापाशी वाजताय ढोल आणि अंबानीला माफी असा भाजपचा चाललाय झोल। अशा पद्धतीचं काम या पुणे शहरामध्ये चाललेलं आहे। डॉकेट जर बघितलं आपण तर त्या डॉकेटमध्ये काही गोष्टी आपल्याला समोर येतात। मागच्या वेळी डॉकेट ज्यावेळी मांडलं त्यावेळी भाजपच्या चेअरमनने एक ब्लँकेट मंजुरी दिलेली आणि ही ब्लँकेट मंजुरी दिली 11 एप्रिलला। 11 एप्रिलला मंजुरी दिल्यानंतर तिथले तत्कालीन कमिशनरांची बदली 17 एप्रिलला झाली। त्यावेळी ही मंजुरी देण्यात आली, त्यावेळी सुद्धा भाजपचे अध्यक्ष शहासाहेब पुण्यात आले होते। आत्ताचं जे डॉकेट मांडलंय माफीचं ते मांडलंय 25 जूनला आणि ते आत्ता समोर येत आहे। म्हणजे आत्ता सुद्धा भाजपचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले आणि भाजपच्या सर्व पक्षातून प्रशासनाच्या मार्फत मुकेश अंबानी रिलायन्स कंपनीला माफी हा काही योगायोग नाही। 2 वेळा ते पुण्यात आले आणि दोन्ही वेळा अशा प्रकारचे निर्णय झाले। त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित रिलायन्स भाजपला मोठ्या प्रकारची मदत करते आर्थिक, त्याची कुठेतरी परतफेड करायची म्हणून अशा प्रकारची माफी भाजप करते आणि त्याला विरोध करण्यासाठी आमचे सगळे नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं। या भाजपच्या कारभाराविरुद्ध घोषणा दिलेल्या आहेत। यांनी हे डॉकेट ताबडतोब परत घ्यावं, हे अशा पद्धतीचं काम करू नये, कारण रिलायन्स जिओ ही एकच कंपनी नाही आहे, अशा अनेक मोबाईल सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंपन्या आहेत। जर ह्या प्रत्येकाचेच पैसे परत द्यायला सांगितले, कारण ह्या बाकीच्या सगळ्या कंपन्या कोर्टात गेलेल्या आहेत, जिओचे पैसे जर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या दबावाखाली येऊन जर भाजपने परत केले तर मग बाकीच्या कंपन्यांना परत करायच्या पैशाचं काय? एका बाजूला पुणे शहरामध्ये विकासाची कामं व्हायला पुरेसा निधी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दिला जात नाही, 2-2.5 कोटी रुपये दिले जातात। त्या भागात 4चा प्रभाग झाला आहे, त्या नगरसेवकाला सगळ्या कोपऱ्यांमध्ये काम करता येत नाही आणि दुसऱ्या बाजूला बजेटमध्ये गेल्या वर्षी 1700 कोटी रुपयाची तूट आहे। असं असताना हे भाजपवाले असलं काहीतरी कृत्य करायला धजावतात तरी कसं? यांना पुणेकरांची भीती वाटत नाही का? पुणेकर आपल्याला जाब विचारतील, यांना याचं काहीच वाटत नाही, कसलं सोयरसूतक नाही का? आणि अशा पद्धतीने जर काम करणार असतील तर यापुढच्या काळामध्ये यांना आम्ही पुणेकरांच्या वतीनं, पुणेकरांच्या साथीनं रस्त्यावर उतरून जाब विचारू, पण ही असल्या प्रकारची माफी आम्ही होऊन देणार नाही। त्याच्यासाठी वेळ प्रसंगी मोठ्या लढ्याची सुद्धा आम्ही तयारी ठेवू, कारण ही सुरुवात आहे। एका मोबाईल कंपन्याला सूट द्यायची आणि मुकेश अंबानींपासून सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर अनेक कंपन्यांना सूट द्यायची, मग हा सुटीचा आकडा काही शेकडो कोटींचाही होऊ शकतो। त्याच्यामुळं वेळीच
या भाजपच्या असल्या दळभद्री कारभाराला पायबंद घातला पाहिजे आणि यांना आजच रोखलं पाहिजे, नाहीतर एक दिवस हे पुणे विकल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यामुळं आज आम्ही यांना इशारा देतोय की हे डॉकेट गप मागं घ्यावं, नाही तर आमच्या आणि पुणेकरांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पण ते विलास कानडेंनी या प्रस्तावाचं समर्थन केलं. विलास कानडेंनी समर्थन केले कारण भाजपची सत्ता आहे. भाजपला विलास कानडे महत्वाचे आहेत का पुणेकर महत्वाचे आहेत, हे उत्तर आता भाजपने द्यायचं आहे. त्याच्यामुळे येणारा काळ ठरवणार आहे की भाजप हे सत्ताधारी पुंजीपतींसाठी, उद्योगपतींसाठी काम करतायत का ज्यांनी त्यांना बहुमत दिलं त्या सामान्य पुणेकरांचं हित पाहणार आहेत. हे येणारा काळच ठरवेल आणि भाजपचं पितळ त्यातूनच उघडं पडेल.